नमस्कार, मी समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी. माझे नाव प्रतिज्ञा उत्तम कांबळे. मी आज तुम्हाला एक अत्यंत उपयुक्त आणि पर्यावरणपूरक शोध दाखवणार आहे. शीत कपाट म्हणजेच विजेविना चालणारे थंड कपाट. हे कपाट अशा भागासाठी तयार केले आहे जिथे वीज उपलब्ध नसते, पण अन्न पदार्थ, फळे, भाज्या, दूध इत्यादी टिकवून ठेवणे आवश्यक असते. कपाटासाठी लागणारे साहित्य: जाळीदार डबा, पत्र्याची पेटी, वाळू, कोळसा, पाईप आणि पाणी. या पेटीमध्ये दोन भिंती आहेत. आतली भिंत जाळीदार आहे आणि बाहेरील भिंत पत्र्याची आहे. या दोन्ही भिंतीच्या मध्ये वाळू आणि कोळसा भरलेले आहेत. वरून पाईपद्वारे पाणी सोडले जाते, जे हळूहळू वाळू आणि कोळशातून जिरपत जाते. जेव्हा पाणी कोळसा आणि वाळूतून झिरपत जाते तेव्हा त्याचे बाष्पीभवन होते. या प्रक्रियेत वातावरणातील उष्णता शोषली जाते आणि पेटीचा आतील भाग थंड होतो. या थंड जागेत आपण फळे, भाज्या, दूध इत्यादी ठेवले तर ते जास्त वेळ ताजे राहतात. ही प्रक्रिया नैसर्गिक थंडावा या तत्वावर आधारित आहे. अशा प्रकारे हे शीत कपाट विजेशिवाय कार्य करते, अल्प खर्चात उपयोगी पडते आणि पर्यावरणपूर्वक उपाय ठरते. आपण सर्वांनी अशा नैसर्गिक साधनांचा वापर वाढवला तर ऊर्जेची बचत आणि प्रदूषण नियंत्रण दोन्ही साध्य होईल. शीत कपाटासाठी वीज लागत नाही, हे पर्यावरणपूर्वक आहे, प्रदूषण होत नाही. दुर्गम गावामध्ये, शेतात किंवा प्रवासात ही वापरता येते. वीज न लागल्यामुळे खर्च कमी होतो आणि सुरक्षितताही वाढते. अन्नातील पोषण घटक टिकून राहतात.